जगी पाहता चर्मचक्षेन लक्षे, जगी पाहता ज्ञानचक्षेन रक्षे, जगी पाहता पाहणे जात आहे, मना संत आनंद शोधून पाहे. श्रीराम. समुद्राच्या पाण्यापासून मीठ तयार करतात हे तुला माहिती आहे. जर या मिठाची बाहुली करून तिच्या मदतीने समुद्राचा तळ आपण पाहू शकू तर नाही, तर ते कधीच शक्य होणार नाही. तसंच तू डोळ्यात काजळ घातलंस तर आरशात न बघता तुला ते दिसेल का? नाही दिसणार. अगदी तसंच ब्रह्म किंवा परमेश्वर बघायची गोष्ट नसून ती जाणून घ्यायची आहे, त्याचा अनुभव घ्यायचा आहे, असं या श्लोकात समर्थ सांगत आहेत. जसं गाढ झोप लागल्यानंतरचा आनंद सांगता येत नाही, तो ज्याचा त्याने अनुभवायचा असतो तो आनंद दुसऱ्याला सांगताही येत नाही आणि आपल्या अनुभवाचा आनंद दुसरा घेऊ शकत नाही. म्हणूनच हा आनंद घेण्यासाठी आपलं मन अधिकाधिक निर्मळ करायला हवं, असं समर्थांचं सांगणं आहे. मन निर्मळ असलं की आपण परमेश्वर कसा पाहू शकतो, जाणू शकतो, याची एक गोष्ट सांगते. ऐक. शरणानंदजी महाराज नावाचे एक मोठे संत होऊन गेले. ते जन्माने अंध होते, परंतु प्रज्ञाचक्षू होते. म्हणजे सोप्या भाषेत त्यांना दिव्य दृष्टी होती, असं आता तू लक्षात ठेव. थोडक्यात नेहमीसारखे दिसत नसले तरी अलौकिक बुद्धीने त्यांना ज्ञान झाले होते. त्यांच्या आश्रमात त्यांचे अनेक भक्त राहत होते. एकदा महाराज त्यांच्या भक्तांसोबत फिरायला निघाले. थोड्या वेळानंतर एका झाडाखाली येऊन बसले आणि तिथला एक दगड उचलून बराच वेळ त्याला कुरवाळत होते. निघण्याची वेळ होताच, तुला भेटायला उद्या पुन्हा येईन, माझी वाट बघशील ना तोपर्यंत, असं दगडाशी बोलून तो दगड त्यांनी अलगदपणे जिथे होता तिथे ठेवला. सर्व भक्त हा प्रसंग बघत होते, पण त्यातल्या एका शिष्याला हे काही पटले नाही, आवडलेही नाही. त्याचे कुतूहल जागे झाले. त्याने विचार केला, स्वामीजींना तर दिसत नाही, त्यामुळे ते उद्या बरोबर याच झाडाखाली बसून तोच दगड उचलतील का? उद्या नक्कीच उपस्थित राहायला हवे, मनातल्या मनात त्याने ठरवले. दुसऱ्या दिवशी सगळ्यात आधी पुढे होऊन महाराजांना तो म्हणाला, चला महाराज, आज फिरायला जाऊया. चालता चालता सर्वजण त्याच झाडाखाली येऊन बसले. महाराज खाली बसले आणि त्यांनी तोच दगड उचलला आणि त्या दगडाला उद्देशून ते म्हणाले, काल तू सांगितलं होतं ना मी भेटायला येईन म्हणून, आलो बघ. हे पाहून व ऐकूनही त्या शिष्याला काही पटेना. त्याच्या मनात आता शंका उत्पन्न झाली. त्याला वाटले महाराज कदाचित पावलं मोजत असावेत, ठराविक पावलं चालून डाव्या दिशेला वळल्यावर झाडाखाली बसत असावेत आणि 3 पावलांवर असलेला दगड त्यांनी उचलला असावा. कालच्यासारखंच आजही तिथून निघताना महाराजांनी दुसऱ्या दिवशी येण्याचे वचन त्या दगडाला दिले. आता मात्र या शिष्याच्या मनात आपण गुपचूप महाराजांचीच परीक्षा घ्यावी असे आले. आज त्याने सर्वांना पुढे जाऊ दिले आणि हळूच तो डावीकडे असलेला दगड उजवीकडे काही अंतरावर टाकला. त्या दगडावर असलेला पांढरा डाग, त्याचा आकार खुणेसाठी त्याने लक्षात ठेवायचे ठरवले. पुढील दिवशी पुन्हा शिष्य सर्वात आधी तयार झाला. शरणानंदजी महाराज पुन्हा त्याच रस्त्यावर फिरायला निघाले. हा पण निघाला. झाडाजवळ जाताच महाराज थोडे आश्चर्यचकितच झाले. लगेच उजवीकडे वळले आणि जिथे आदल्या दिवशी तो दगड शिष्याने खोडी म्हणून टाकला होता तिथे जाऊन बसले. आता तोच दगड त्यांनी उचलला आणि त्याच्याशी बोलू लागले. कमाल झाली, तू इथे कसा काय आलास? तुला पाय फुटले की काय? तुला वचन दिल्याप्रमाणे मी परत तुला भेटायला आलोय. ही घटना पाहताच क्षणार्धात शिष्याला आपली चूक लक्षात आली. महाराजांना साक्षात दंडवत घालून तो म्हणाला, महाराज मला क्षमा करा, माझ्या हातून खूप मोठी चूक झाली. मी तुमच्यावर संशय घेतला. हा दगड मीच हलवला होता. आपल्याला दिसत नाही, मग तोच ठराविक दगड तुम्ही कसा उचलता हे मला समजतच नव्हते, म्हणून मी तुमच्यावर शंका घेतली. पण आता मला सांगाल का हे कसे शक्य झाले? त्यावर महाराज हसले आणि म्हणाले, अरे, या चराचर सृष्टीत तोच एक परमेश्वर आहे. फक्त त्याला बघण्यासाठी, तो जाणवण्यासाठी आपल्याला ती चेतना समजणे आवश्यक आहे. या दगडात देखील तीच चेतना आहे जी तुझ्या व माझ्यामध्ये आहे. दगडातील ती चेतना मी फक्त प्रेमाने कुरवाळून जागी केली. मग या दगडातून निघणारी कंपने मला आकर्षित करू लागली, बोलावू लागली. मात्र ही गोष्ट सहज होणारी नाही. त्यासाठी आपले शंकेखोर मन साफ करायला हवे आणि असे साफ स्वच्छ मन देवाच्या नामस्मरणानेच होते. तुला या गोष्टीवरून संत ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या मुखातून वेद म्हणून घेतले होते, ही गोष्ट आठवली का? सर्वानुभूती परमेश्वर हे तुला सांगितले होते तेव्हा. तीच गोष्ट शरणानंद महाराजांनी आपल्या शिष्याला वेगळ्या उदाहरणावरून पटवून दिली आहे. त्यासाठीच संतांनी सांगितलेल्या मार्गावरून चालत जाणे यातच आपल्या सगळ्यांचे हित आहे. यासाठीच मना संत आनंद शोधून पाहे ही शेवटची ओळ समर्थ या श्लोकातही सांगत आहेत. जय जय रघुवीर समर्थ.